मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांविरोधात केलेल्या अवमानकारक उद्गाराबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र धिक्कार करून निषेध नोंदवण्यात आला। तसेच त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 1500 रुपये देऊन मतं विकत घेतली असा आरोप खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता। त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले। त्या विधानाबद्दल ठाण्यातही महिलांकडून संताप व्यक्त करण्यात आला। भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सायंकाळी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन आयोजित केलं होतं। त्याला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। भाजपचे ठाणे विभागीय कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मानेरा, माजी नगरसेविका नम्रता कोळी, शहर उपाध्यक्षा विद्या शिंदे, श्रुती महाजन, सपना भरगत, श्रुतिका कोळीमोरेकर, स्वप्ना देवरे, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, गीता देशमुख, कांचन पाटील, लक्ष्मी चांदणे, सुवर्णा अवसरे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळ झाली की एक सायको टाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो। त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे। तर त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत। त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती आम्हा सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे। मी ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या बाहेर आज आम्ही माननीय आमचे अध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आज आंदोलन करत आहोत। हे आंदोलन यासाठी करत आहोत की संजय राऊत यांनी जे महिलांच्या विरोधात जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे असं मी म्हणेन आणि त्याच्यामुळे आम्ही हे जोडो मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि मी सांगेन की आम्हाला जर संधी मिळालीच ना तर आम्ही त्यांना समोर आल्यावरही त्यांच्या थोबाडात आम्ही जोडे मारायला कमी करणार नाही। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूल या दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये अतिशय निंदनीय प्रकार घडला होता। निंदनीय प्रकारामुळे विद्यार्थी, शाळा त्याचबरोबर पालक या सगळ्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती आला होता। अशातच
दिव्यातील अनधिकृत शाळेवरती कारवाई करण्याची मागणी मेस्टर संघटनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते। याबाबत त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार देखील केलेले आहेत, मात्र त्याबाबत कोणतीही कारवाई अखेरीस न केल्यामुळे आज मेस्टा संघटनेच्या वतीने ठाण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेअंतर्गत या संपूर्ण संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। त्याचबरोबर दिव्यातील एकूण 65 अनधिकृत शाळांवरती कारवाई करावी अशी थेट मागणी देखील केलेली आहे। वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून देखील ठाणे महानगरपालिका प्रशासन असू दे किंवा अधिकारी या कारवाईकडे कानाडोळा करत असल्याचं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेअंतर्गत सांगितलेलं आहे। संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद व्हाव्यात याकरिता मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे। कोर्टात केस सुरू असून लवकरात लवकर निकालाची अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। दिवा शहरातून अनेक विद्यार्थी लोकलमार्फत प्रवास करून जवळील शहरातील शाळेत शिक्षण घेत आहेत। दिवा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरामध्ये शाळा महाविद्यालय अधिक प्रमाणामध्ये हवे आहेत। ठाणे कळवा मुंब्रा येथे ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्याप्रमाणे सुरू करण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवरती दिवा शहरातही ठाणे महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात ही विनंती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जेणेकरून अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही, त्यामुळे दिव्यातील सर्व अशा अनधिकृत 65 शाळांवरती कारवाई करण्याची मागणी आज या पत्रकार परिषदेअंतर्गत पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे। या जिल्ह्यात अनधिकृत शाळांचं एक प्रकारचं पेव फुटल्यासारखी परिस्थिती आहे। अनधिकृत शाळा ह्या जवळजवळ मला असं वाटतं की शतकाच्या घरामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या दिव्या आणि कळवामध्ये अक्षरशः थैमान घातलं। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, पण अक्षरशः एका टपरीमध्ये किंवा एखाद्या गाळ्यामध्ये अशा शाळा चालतात। या शाळांना अधिकाऱ्यांचा अभय मिळतं की लोकप्रतिनिधींचा अभय मिळतं कळायला मार्ग नाही, परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानाबरोबर पालकांची सुद्धा दिशाभूल केल्या जाते, त्यांची फसवणूक केल्या जाते। अव्वाच्या सव्वा फी आकारणी करून कुठल्याही प्रकारची मान्यता नाही, कुठल्या प्रकारचा कागद नाही, कुठल्या प्रकारची तपासणी नाही। गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थापक चालक संघटना मेस्टाच्या वतीनं आपण हे आंदोलन हातात घेतलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळा वारंवार शिक्षणाधिकारी माध्यमिक असतील, प्राथमिक असतील, उपायुक्त असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, उपायुक्त असतील, सगळ्यांना आपण आतापर्यंत निवेदनं देऊन झाली, प्रसंगी धरणे आंदोलन करून झाली, परंतु आतापर्यंत कुठलाही त्यांच्यावरती वचक बसवण्यात आलेला नाही। दिव्यामध्ये आत्ताच्या घडीला 65 शाळा इनलिगली चालू आहेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही। आम्ही 3 वर्ष झाले पाठपुरावा घेतोय, पण शासनाचं स्वतःचं काम आहे, ते काम सुद्धा ज्या दुसरे काही आम्ही इथे मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही। अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर। आमची मागणी एवढेच आहे, जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांनी लिगली करण्यासाठी पण प्रयत्न करावे। मागणी अशी आहे की आपल्या देशाचं मूलभूत पाया समजले जाणारे शैक्षणिक ही शिक्षणाचा दर्जा न ढसळता विद्यार्थ्यांना चांगला शिक्षण मिळायला पाहिजे। शिक्षण मिळताना आपली प्रगती, देशाची प्रगती होण्यासाठी आज शाळेने आहे, पण काही असं चाललंय की दिव्यामध्ये अनेक अनलिगल शाळा आहेत आणि लिगल शाळा फक्त मात्र बोटावर मोजण्या एवढ्या आहेत। त्या अनलिगल शाळेमध्ये ज्या शाळांकडे मूलभूत सुविधा आणि शाळांना शिक्षण देण्याचं चांगल्या प्रकारचं जमत असेल तर त्या शाळा चालू ठेवून इतर ज्या शाळांनी गाळ्यांमध्ये वगैरे सुरू केलंय त्या लवकरात लवकर बंद व्हाव्या। धर्मराज्य पक्षाच्या वतीने ईव्हीएम विरोधात जनआंदोलन सुरू करण्यात आलं आहे। भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी सर्वसामान्य मतदारांना मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याबाबत आवाहन आणि जनजागृती करण्यात येणार आहे। या आंदोलनाचे नेतृत्व धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे हे करण्यात आहे। त्या संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती। या जनआंदोलनाचं नेमकं स्वरूप कसं असेल, कशा प्रकारे हे आंदोलन केले जाणार आहे याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर हे आंदोलन सुरू असताना नागरिकांना ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा प्रकारच्या आशयाची जाणीव देखील करून दिली जाणार आहे। त्याचबरोबर नागरिकांनी स्वतः या ठिकाणी आपला जो निर्णय आहे तो या मतपेटीमध्ये बंद करून शासनापर्यंत पोहोचवायचा आहे। त्याचबरोबर तसेच 26 जानेवारी रोजी काही काळासाठी लाईट बंद करून या जनआंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केलं आहे। जर लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे। 47 साली आणि त्या अगोदर 43 सालापर्यंत आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो। हे जर वाचवायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एक वार बॅलेट पेपर कागदी मतपत्रिकेकडे जाण्यावाचून गत्यंतर नाही। त्यानंतर भाजपला अगदी 2/3 जरी बहुमत मिळवायचं असेल, खुशाल मिळवू द्या,
पण अशी बनावटगिरी, भोंदूगिरी, आमच्या जनमताचा अनादर करणं हे चालणार नाही. यासाठी हे आंदोलन आहे. आणि म्हणून महत्त्वाचं म्हणजे 26 जानेवारी 2025 रोजी धर्मराज्य पक्षातर्फे रात्र 9 वाजता संपूर्ण भारतभर, ठाण्यापासून महाराष्ट्रापासून भारतभर आम्ही असं आवाहन करत आहोत की रात्री 9 वाजल्यापासून 5 मिनिटं आपण जिथे असाल तिथे, आपल्या घरातले, दुकानातले, जिथे जिथे आपल्याला शक्य असेल, आपल्या संस्थांमधले दिवे बंद करा फक्त 5 मिनिटं. आणि या दिल्लीश्वरांना, या गुजराती लॉबीला धडका द्या. त्यांना सांगा तुमची धोरणं, तुमचं ईव्हीएम उचलून फेकून द्या अरबी समुद्रात, किंवा अजून कुठल्या पश्चिम बंगालच्या उपसागरात फेकायचं असेल तिथे. आम्हाला ते अजिबात चालणार नाही. ते प्रोग्राम करता येतं, त्यात आमची फसवणूक होते, आमच्या मतांची चोरी होते. आम्हाला आमच्या मतांचं प्रतिबिंब स्वच्छ, निर्भेळ, निखळ असं कागदी मतपत्रिकेद्वारेच पडताना दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचा संदेश 5 मिनिटाच्या काळोखानी या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनी दिला पाहिजे, अशी आमची विनंती आहे. आता इतर पक्षांना आम्ही इथून पुढे आवाहन करणार आहोत. आम्ही आंदोलन जागोजागी करण्याचा मूळ उद्देश तोच आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फेसबुक, व्हॉट्सॲप, तुमचं इन्स्टा आणि आधी जी कुठली यूट्यूब वगैरे या समाज माध्यमांद्वारे आमचा हा संदेश पसरवणं चालू राहणार आहे. आपली त्याला मदत होऊ द्या आपल्या चॅनेलद्वारे. आणि राजकीय पक्षातल्या विविध बड्या नेत्यांना, प्रमुख नेत्यांना आम्ही भेटणार आहोत आणि ही संकल्पना त्यांच्या गळी आम्ही उतरवणार आहोत. आणि मला खात्री आहे की ह्या भारताच्या प्रजासत्ताकाच्या हिताच्या दृष्टीने, भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि भारताच्या लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने, जपणूक करण्याच्या दृष्टीने हे कुठलेही प्रमुख नेते नाकारणार नाहीत. राहुल गांधी असोत, उद्धवजी ठाकरे असोत, शरदचंद्रजी पवार असोत, अरविंद केजरीवाल असोत, ममता बॅनर्जी असोत, की अन्य कोणी असोत, कोणी हे नाकारणार नाहीत. संकल्पना निश्चितपणे उचलून धरली जाईल आणि अशी संधी साधी सोपी पण अत्यंत प्रभावी अशी, व्यवस्थेला धडका देणारी अशी पुन्हा येणे नाही. हे करा. आणि ह्यांनी नाही भागलं, एक मोठा आवाज उठेल, पण यांनी यानंतर मग मात्र जनतेला, आम जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. कारण ही मंडळी ज्यांचा प्राण पोपटात दडलेला आहे ईव्हीएमच्या, ती बिलकुल मानणार नाहीत. त्यासाठी आम जनतेला रस्त्यावर उतरावंच लागेल, एक मोठं जन आंदोलन छेडावंच लागेल. आणि या सगळ्या विरोधी पक्षांना सांगावं लागेल की नो बॅलेट पेपर, नो इलेक्शन. जर ईव्हीएम नसेल, खरं तर हे लोकसभेला व्हायला होतं, हे विधानसभेला व्हायला होतं. महाराष्ट्राच्या अनपेक्षित निकाल लागतात म्हणजे काय हे. आणि 2 राज्यांच्या निवडणुकीत एक राज्य हरतं, एक राज्य जिंकतं, म्हणजे एके ठिकाणी मॅनेज केलं जात नाही, दुसऱ्या ठिकाणी केलं जातं, की जेणेकरून लोकांचा विश्वास बसावा. बुद्धिजीवी मंडळी आहेत, IIMs मधना, IITs मधना, कुठल्या IAS मधना तयार झालेली सगळी बुद्धिजीवी मंडळी आहेत. यांची डोकी काय चालतील तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. उच्च कोटीची बुद्धिमान बदमाशी आहे ही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे जुने व विश्वासू स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांचा वाढदिवस आज साधेपणाने त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी प्रभाकर काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे मार्गदर्शन व कार्यक्षमता याबाबतचे कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान केक कापून वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. प्रभाकर काळे यांच्या साधेपणाने व विनम्रतेने साजरा झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली. प्रभाकर काळे हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असून त्यांच्या समर्पित कार्यामुळे ते सर्वांच्याच आदराचे स्थान बनले आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the stars burn tonight.
भारतीय लष्करातील सैनिक हे अहोरात्र आपल्या सीमेवरती रक्षण करत असतात. त्यांच्या प्रति कृतज्ञता दाखवण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीची संकल्पना अंमलात आणली आहे. या निधीच्या माध्यमातून सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांना मदत देखील केली जाते. त्यामुळे शासकीय कार्यालय जबाबदार नागरिकांना ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला. त्यावेळी उपजिल्हाधिकारी पाटील बोलत होते. कॅप्टन YK राव, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, नौदलातील लेफ्टनंट अभिषेक कुमार सिंग, ठाणे तहसीलदार किशोर मराठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे पालघर मेजर प्रांजळ जाधव यांच्यासह विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख येथे उपस्थित होते. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका 109 अशोक आपल्याला सनद प्रशस्तीपत्र निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी. राज्य कर सेवा आयुक्त सर इकडे सर थोडं क्लोज या ना सर, क्लोज या. सर्वांना लावणार आहे आम्हाला पण ना सर. हो एकदा जोरदार टाळ्या करणं अत्यंत मानाचा सोहळा आहे आणि या सगळ्यात आपण साक्षीदार आहोत. धन्यवाद. यांनी आवाहन केलं होतं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. इष्टांक पूर्ततेसाठी जिल्ह्यातल्या अनेक कार्यालय आणि संस्था यांचा मोलाचा वाटा आहे. अशा कार्यालय आणि संस्थांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाला सनद देऊन करण्यात येत आहे. आप आगे कैसे गए? मी माननीय सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व मान्यवर, माजी सैनिक व शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, पदाधिकारी, बंधू व भगिनी, भारतीय थल सेना, वायुसेना व नौसेनामधील सर्व सैनिक आपापल्या कार्यामध्ये देशाचे स्वातंत्र्य व अखंडत्व अबाधित ठेवण्याकरिता सदैव तत्पर असतात. वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती बलिदान देण्यास मागे राहत नाही. त्या सर्वांच्या कार्यामुळे आज सामान्य नागरिक देशात सुरक्षित व निश्चिंत आयुष्य जगू शकतात. त्या सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी ध्वजदिन निधी संकलनाद्वारे तुम्हा आम्हा सर्वांना मिळते. या कार्याचा आजचा शुभारंभ दिवस आहे. या ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रमात आपले सगळ्यांचे स्वागत करतो. ध्वजदिन निधी किंवा ध्वजदिन ही प्रथा 1949 पासून चालत आली.